कल्पना करा, असा राक्षस होता ज्याला ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा पराभूत करू शकले नाहीत आणि ज्याने स्वर्गातून देवांना हाकलून दिलं, इंद्राला त्याच्या सिंहासनावर ओढून काढलं आणि संपूर्ण जग थरथर कापायला लागलं. होय, तोच होता महिषासूर. ही गोष्ट सुरू होते रंभ नावाच्या असुर राजापासून. त्याने एका म्हैशीशी संबंध ठेवला आणि त्यातूनच जन्म झाला एका अद्भुत, भयंकर आणि बलवान राक्षसाचा, महिषासुराचा. म्हैशीसारखा काळा अटुट्ट, पर्वतासारखा विशाल, शिंगांनी सजलेला आणि बैलासारखा हट्टी. वर्षानुवर्ष कठोर तप करून त्याने ब्रह्माजींना प्रसन्न केले. ब्रह्माजी म्हणाले, एवढे कठोर तप केलेस, आता वरदान देण्याची वेळ आली आहे, माग वरदान. महिषासूर म्हणाला, हे प्रभू, माझा मृत्यू देव, दानव, मानव कोणाकडूनही होऊ नये, तर एका स्त्रीच्या हातून व्हावा. त्याला वाटलं स्त्री अबला आहे, कमकुवत आहे, म्हणून त्याने स्त्रीला स्वतःच्या मृत्यूपासून दूर ठेवले. हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. वरदान मिळताच त्याने जगभर हाहाकार माजवला. देवतांना स्वर्गातून हाकलून दिलं, ऋषींना जंगलातून पळवलं, मानवजाती नरक यातना भोगू लागली, सगळीकडे भयाचं साम्राज्य. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी आपलं तेज एकत्र केलं. त्या दिव्य तेजातूनच प्रकट झाली सिंहावर आरूढ 10 भुजांची अद्भुत योद्धा देवी दुर्गा. प्रत्येक देवतेने तिला शस्त्र दिलं. विष्णूनं सुदर्शन चक्र, शंकरानं त्रिशूल, वरुणानं शंख, वायूनं धनुष्य, इंद्रानं वज्र. संपूर्ण विश्वाची शक्ती तिच्यात सामावली. 9 दिवस आणि 9 रात्री सतत युद्ध झालं. महिषासुराचे सैनिक पर्वतासारखे कोसळले, आकाश थरारलं, धरती हादरली, समुद्रही उफाळून आला आणि 10व्या दिवशी महिषासूर स्वतः म्हैशीच्या रूपात रणांगणात उतरला. ते युद्ध इतकं भयानक झालं, पक्षी आपलं घरटं झाड सोडून पळाले, दिशा गरजून उठल्या. देवी दुर्गेनेही आपला सिंह त्याच्यावर सोडला आणि लगेचच आपल्या त्रिशूलाने जोरदार प्रहार केला आणि एका क्षणातच महिषासूर कोसळला. धर्माचा विजय झाला, अधर्माचा अंत झाला. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या पराक्रमाची आठवण करून देतात आणि 10वा दिवस विजयादशमी धर्माच्या विजयाचा उत्सव मानला जातो. ही कथा जर मनाला भिडली असेल तर मध्येच सोडू नका, कारण म्हणतात ना, जो भक्त देवीची कथा पूर्ण ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जो मध्येच सोडतो त्याची जबाबदारी त्याच्यावरच येते. देवीच्या या दिव्य पराक्रमाची संपूर्ण कथा आणि तिचं गूढ जाणून घ्यायचं असेल तर खालील चिन्हावर क्लिक करा आणि फुल व्हिडिओ पहा.